सर तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. गुड मॉर्निंग. सो मित्रांनो मी आता आलोय MBM हॉलिडे स्टे मध्ये. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे सॅटर्डे. तुम्हाला थंबनेलवरून कळलेच असेल की मी कुठे चाललो आहे. सो ही माझी ऑफिशियल फर्स्ट सोलो राईड आहे आणि माझ्या बाईकची पण पहिली राईड, लॉंग राईड. सो आता चाललो आहे मी अलिबागला. बाकीचा डिटेल्स तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघा. प्रणिता उठली आहे, चहा आणि नाश्ता बनवते. आणि हे माझ्या 2 बॅग्स आहेत, ही आणि ही. कपडे घेतलेत. हे बघा ओवीने काय बनवलं, छोटं थिएटर आहे बघा. हे दोघं लोक बसलेत आणि हे दोघं TV बघतात असं दाखवलंय तिने. काय पण बनवत आहे ते. प्रणिताने बघा गरमागरम फोडणीचा भात बनवला सकाळीच. चहा पण दिली होती. हो चहा पण दिली. अरे बापरे, हे लोक क्रेडिट घ्यायला ना. थँक्यू. चला वाजले 6:10. जय शिवराय. निघूया. बाय बाय. हो. हॅलो बेबी, गुड मॉर्निंग. फायनली आपली ऑफिशियल सोलो राईड. माझ्या बेबीची पण पहिली राईड आहे. मित्रांनो अजून उजाडलं नाही आहे. मॅपवर बघितलं, रस्ता दाखवतो आहे अजून 3 तासाचा. सकाळ आहे म्हणून. काल रात्री 3.5 तासाचा दाखवतात. अरे पाणी आहे, पुसलं मी तरी दिसतंय. जय श्रीराम. चला बेबी रेडी. सो आपण आता सावकाश जाणार आहे. ओके. 3 तासाचा रस्ता आहे. मध्ये जास्ती दाखवायला मिळतं की नाही मला माहीत नाही, कारण मला रस्ता कापायचा आहे. ठीक आहे, पण लेट्स एन्जॉय द राईड. हा स्पीकर पण घेतला आहे, गाणी ऐकत जाऊया आपण. चला बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय पाहुणा देवी माते की जय. धुकं पडली आहे, वातावरण मस्त थंड आहे. आय होप मी उजाडायच्या आत कळंबोली क्रॉस करेन, कारण मग ट्रॅफिक होईल ना. राजे मुजरा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो कसे मारतात. राजे येतो. मी आता इथून लेफ्ट घेतोय, शिवफाट्यावरून जात नाही. इथून लोधामधून आहे ना पाईपलाईन रोड लागतो, नंतर बदलापूर पाईपलाईन, आणि तिथून मग तळोजा मार्गे जाणार आहे. जे अमरीशच्या इकडून. अमरीश बघा कुठेतरी मंदिर आहे, इथून आत लेफ्टला अमरीश आतमध्ये राहतो. येतं इकडे. बापरे, इकडे खूपच थंडी आहे. आज 4 पडलेत ग्लव्स घालून पण. मित्रांनो हळूहळू उजाडतंय आणि मला जसं अपेक्षित होतं तसाच मी माझ्यामध्ये उजाडायच्या आत कळंबोली क्रॉस करेन. थंडी तर मजबूत आहे, दिवसभर नसते पण सकाळची मजबूत आहे. ओके, पाणी मी लागतं आता या खोपोली पुलावर. म्हणजे खोपोली पुलावर नाही, पनवेलकडे जाणारा पुलावर. आणि आता उजाडलं सुद्धा आहे. जरा रॉंग साईड दिसतोय पण. फायनली आपण आता लागणार आहे मुंबई गोवा हायवे. लालपरी पण आहे बरोबर. आपलं डेस्टिनेशन अलिबाग. उजाडायला लागलंय चांगलं. किती मजबूत वाजते आहे मला. पाटील स्नॅक कॉर्नर. चाय पिऊया का इकडे? आता मी थांबलोय पाटील स्नॅक कॉर्नर. थंडी एवढी वाजली आहे की मला आता चाय पिणं भाग आहे. चलो.
चहा, एक चहा. ऑप्शन चांगले दिसतंय तिकडे, पण सकाळी सकाळी नको. मित्रांनो हा आहे 20 रुपयाचा चहा. तर पिऊन सांगतो कसा आहे. वेलचीचा चहा. थंडी तर खूप वाढली. बरेचसे आयटम दिसत आहेत इकडे. प्रणिताला आवडेल असे आयटम्स आहेत. घी पोडी, इडली, सँडविच, कोल्ड कॉफी पण आहे. ओवीचे फेवरेट. आता खाऊन आलो आहे म्हणून इथे खायची इच्छा नाही, पण नंतर कधीतरी येऊन असं थांबून खाण्यासारखं आयटम बरेच आहे. सो मित्रांनो चहा तर इकडचा खूप चांगला होता. आणि आपण चहावरूनच बाकीचं पण गेस करतो, तुम्हाला माहितीच आहे. पण आता नेक्स्ट टाइम, पण आता खूप तर नाही आणि आपल्याला रस्ता पण कापायचा, लवकरात लवकर तिकडे पोहोचायचं. चला सर, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. गुड मॉर्निंग. कुठे चालले सर, सांगू शकता? गावाला चालले. अरे वा, मी पण अलिबागला चाललो. चला, हॅव ए गुड डे. यांना तुम्ही ओळखलं का? ओळखलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्ही ओळखताय, मी सांगेन हे मराठी एक ॲक्टर आहेत, ठीक आहे. पण तुम्ही मला आता कमेंटमध्ये सांगा की हे कुठले ॲक्टर आहेत. चला चलो सर, बाय बाय. आता इथून अजून 2 तास आहे आणि आता उजाडलंय बऱ्यापैकी. सो आता जाऊया जरा रमत गमत. माझ्या बाईकची पहिलीच लॉंग राईड आणि त्यामध्ये तसं कोणतरी ॲक्टर भेटणं, मराठी ॲक्टर, ते पण काय बात आहे. किती लकी आहे मी. पण तुम्ही ओळखलं की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके चलो. आता लागली आहे कर्नाळा बर्ड सँच्युरी. माकडं दिसते, हळूच जा इकडून जरा. माकडं कशी पण येतात मग. बघा कर्नाळा बर्ड सँच्युरी. माकडं दिसत नाही, झोपली वाटतं. नाही ती बघा, बघा ओवी. ओवी मारेल बघेल तर. मित्रांनो मला थंडी एवढी वाजते की मी सांगू नाही शकत. काय करणार, जावं लागेल. ही थंडी इकडे एवढी आहे, मग मी विचार करतो जे रायडर्स इकडे नॉर्थ साईडला जातात, काय थंडी वाजत असेल. बापरे. वा, हा शॉट बघा. उजाडल्यावर मस्त वाटतंय. तो कर्नाळा पोर्ट आहे. सूर्यनारायणाने दर्शन दिले आपल्याला. ओम सूर्यदेवाय नमः. तिथं अजून आहे बघा. बघा अजून एक रायडर चाललाय कोणतरी. झेंडा बिंडा लावलाय मस्त. ओके, आपल्याला आता अलिबाग फाटा आलाय. हा फाटा घ्यायचा आपल्याला. चलो. पूर्वी हे वन ऑफ द बिझिएस्ट किंवा हाय ट्रॅफिक स्पॉट होता, वडखळ. पण खरंच सांगतोय, आत्तापर्यंत रस्ता एकदम मस्त होता. बायकर्ससाठी ते एक नंबरच. अलिबागला जाणं आता खूप सोपं झालंय आणि त्रास पण नाही. पुढे फक्त थोडा पॅच खराब आहे, पण बाकी इथपर्यंत तरी, आता वडखळपर्यंत तरी टेन्शन नाही. आणि आपलं मुंबई गोवा रोड पण तसं चांगलाच आहे ना. मी क्रॉस केले JSW. JSWनी या एरियाला खूप रोजगार दिलाय, खूप. ट्रॅफिक लागलंय, काम चालू आहे म्हणून. पूर्ण रस्त्याचं डांबरीकरण चालू आहे. आधी एक साईड करतायत, मग दुसरी करतील वाटतं. आणि हा सर्वात जास्ती ट्रॅफिकवाला एरिया आहे, जर तुम्हाला माहीत असेल. कोयनाड. आता आपण पोचणार. आता हे लागणार कार्लेखिंड. कार्लेखिंड. इकडच्या देवीचे दर्शन कायम फक्त गाडीतून घेतले लांबून. आज प्रत्यक्ष आपण पाया पडूया. ओके चला. हो हो हो. JSWच्या इलेक्ट्रिक बस बघा.
हे बघा कारले चला पायात पडून घेऊया देवीच्या. आज तुम्हाला दाखवतो. मी पण ॲक्च्युली पहिल्यांदाच बघतोय. चला या. थोडा बेबीला पण आराम मिळेल ना आपल्या. पात्रुदेवी मंदिर, कारलेकिंड, गोठेघर. बघा आजी प्रसाद घेते, आशीर्वाद घेते. टीका लावायचा. देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही बघा. तिथे ज्यांना ज्यांना माझ्या या व्हिडिओमार्फत श्री पात्रुदेवी माताचं दर्शन घ्यायचं ते घेऊ शकतात. आणि कमेंटमध्ये श्री पात्रुदेवी माते की जय असं बोला. मस्त ठिकाणी हा स्पॉट आहे बघितलं. इकडून पुढे वर डोंगर आहे, पाऊलवाट. सो हा कारलेखिंडचा जो डोंगर उतरला तुम्ही लगेच तुम्हाला अलिबाग चालू होतं. आणि आपण आज चाललोय कुठे माहिती आहे ना, चौल गावात. कारण तिकडे जाऊन बघूया. तसे तर माझे काही प्लॅन्स आहेत, पण आता ते कसे सक्सेसफुल होतात की नाही बघूया आपण आधी उतरणार आहे माझ्या काकांच्या घरी, चेरकर, निलेश चेरकर यांच्या घरी. ऊन पडलंय पण ऊन लागत नाही, सारा थंडीच वाजते. या बैलगाडी शर्यतीचे पहिले. तर मित्रांनो इथून सरळ गेलं किंवा राईटकडे टर्न मारलं तर बीच सगळं लागतं. पण आपल्याला जायचं आहे रेवदंडा. चलो इथून आपण घेणार आहे लेफ्ट. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. एवढी थंडी लागली आहे मला की आता माझं नाक गळायला चालू झालंय यार. एवढा काय खराब आहे यार. दंडाकडे जाताना हा जो दिसतो आहे की कमाल तलाव आहे. मित्रांनो ते फाटा बुडतोय. हा रस्ता जातो नागावरून. आपण जाणार आता बायपास तिकडून आपण हा लॅम्प पडतो. शहीद निलेश नारायण महाराज. बायपास पण मोठा करतायत. नागाव आटाळ्याचा बाजार गेलेला. पाचशेचं पेट्रोल भरलं. आता आपण फिरायला मोकळे. गणपती मंदिर श्री मुकरी गणपती मंदिर चौल. खूप लोक चौल बोलतात, ऍक्च्युली ते चौल आहे. चौल गाव. हा हरीच्या वडापावचा वास आला रे बाबा मला. जायच्या आधी खाऊन जायचं आहे मला. बघूया ते मला ओळखतात का उद्या. आणि हा म्हणतात चौल नाका. इथून त्या साईडला गेलं की दत्त मंदिर आणि सगळं लागतं. आपण आता इथून जाणार. आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे हल्लीच प्रसिद्ध झालेला क्रांतिज्योत विद्यालय, त्या पिक्चरची शूटिंग या गावात करण्यात आली आहे. आणि त्यात जे तुम्हाला मंदिर दाखवलं आहे म्हणजे ते इकडचं प्रसिद्ध श्री रामेश्वर मंदिर. ते इकडेच आहे. आता तुम्हाला दिसेल बघा. या मंदिराचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आधी सुद्धा बनवला आहे, तो नक्की जाऊन तुम्ही चेक करू शकता. हे बघा खूप जुने घर आहेत हा मित्रांनो इकडे बघा. आणि आता आपल्याला दिसणार आहे श्री क्षेत्र
रामेश्वर मंदिर हे बघा, क्या बात आहे. ही या गावची शान आहे, शान. हे मंदिर म्हणजे, आणि इथे कायम शूटिंग चालूच असते कसली ना कसली. खूप साऱ्या पिक्चरची, सिरियल्सची. खूप प्रसिद्ध मंदिर असं हे. तर हे मागे गेलं हे चौल गाव, आणि आता आपण चाललोय रेवदंडा बाजारात. मेन बाजार जो आहे तो. इथून आतमध्ये गेलं की बीच आहे. हा, फायनली आपण सुखरूप पोचलोय रेवदंडा. आणि हा आलाय रेवदंडा मार्केट, आणि मार्केटमध्येच आमच्या काकांचं घर आहे, शेरकर. बघा हे मॉन्जुनिस, आणि त्याच्या बाजूची ही पाणीपुरीची गाडी त्यांचीच आहे. वरच चढवले एकदम. राहील का इकडे? अरे वा, टायमार आलो मी एकदम. अरे बापरे, हे पण घरी आहे का इकडे? सुट्टी आहे. आलं थांबा, हे काढून नंतर सगळं. चला, सकाळी सकाळी अंगावर पडायला आलो चेरकरांच्या. क्या वाहत आहे, एकदम जबरदस्त नाश्ता चालू. हो, एकटाच. जोरात जोरात पूजा चालू आहे, जोरात पूजा चालू आहे. नाश्ता करूया, फ्रेश होऊया, नाश्ता करूया. ओके फ्रेंड्स, नाश्ता झाला इकडे आणि थोडं फ्रेश झालो. आता चाललोय मी ॲक्च्युली इकडच्या काही कॉटेजेसमध्ये बघायला. तिकडे ते लोक शूट करून देतात का, थोडं प्रमोशन. ते व्हिडिओज नंतर येतील, पण आपण अलिबाग पण फिरणार आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे MBM हॉलिडे स्टेमध्ये. इकडे मी आता एक ब्लॉग शूट करतो आहे त्यांच्या कॉटेजचं प्रमोशन. सो ते करून झाल्यावर मग दुपारी काकाकडे जेवणार, आणि मग बघू. आजचा ब्लॉग लवकर एंड करेन. ओके. सो मित्रांनो, मी एक कॉटेजचं शूटिंग शॉट घेऊन आलो आहे, आणि आता असं झालं आहे की ब्लॉग आणि त्या कॉटेजचे व्हिडिओ स्वतः मेमरी फुल होत चालली आहे. हे पण आपलंच दुकान आहे. ओवी बघत असेल तर, ओवी मी काय खाऊ. सो आता मी हे करणार आहे की हा ब्लॉग मी इथे सेंड करणार आहे, कारण मला बाकीचे कॉटेज शूट करायचे आहेत अजून दिवसाभरात 2-3. सो त्यासाठी मेमरी लागेल. पण आय होप तुम्हाला आजचा माझी ही फर्स्ट राईड माझ्या बाईकबरोबर, माझ्या बीचबरोबर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.